उत्पत्ती प्रकरण 37. योसेफ आणि त्याचे भाऊ. याकोब कनान देशात वस्ती करून राहिला. तेथेच त्याचा बापही उपरी म्हणून राहिला होता. याकोब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षांचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारीत असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे. तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करीतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले. ते त्याने त्यास सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. पहा, आपण शेतात पेंढ्या बांधित होतो, तो माझी पेंढी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढी सभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय, तू आम्हावर राज्य करणार? तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय, मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यास तुझ पुढे येणार? त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेविले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात. यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारावयास शखेमास गेले. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शखेमास कळप चारीत आहेत ना? तर चल, मी तुला त्याचकडे पाठवितो. तो म्हणाला, हा, मी तयार आहे. आणि त्याने त्यास सांगितले, जा, तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पहा आणि मला येऊन सांग. याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खोऱ्यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहोचला. तो तेथे रानात इकडे तिकडे भटकत असता एका मनुष्यास आढळला. तेव्हा त्याने त्यास विचारिले, तू काय शोधित आहेस? तो म्हणाला, मी आपल्या भावांना शोधित आहे. ते कोठे कळप चारीत आहेत तेवढे मला सांगा. तो मनुष्य म्हणाला, ते येथून निघून गेले आहेत. आपण दोथानास जाऊ असे त्यास बोलताना मी ऐकले. मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. त्यांनी त्याला दुरून पाहिले. तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहोचण्यापूर्वी त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकास म्हणाले, पहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खाड्यात टाकून देऊ आणि मग सांगू की कोणा हिंस्र पशुने त्याला खाऊन टाकिले. मग पाहू त्याच्या स्वप्नांचे काय होते ते. हे रऊबेनाच्या कानी आले. तेव्हा त्याने त्यांच्या हातातून त्यास सोडविले. तो त्यास म्हणाला, आपण त्याला जिवे मारू नये. रऊबेन त्यास म्हणाला, रक्तपात करू नका. या रानातल्या खाड्यात त्याला टाका, पण त्याचवर हात टाकू नका. त्यांच्या हातातून सोडवून त्यास त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला. योसेफ आपल्या भावांपाशी पोहोचला. तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता. तो त्यांनी काढून घेतला आणि त्याला धरून खाड्यात टाकले. तो खाडा कोरडा होता, त्यात पाणी नव्हते. मग ते शिदोरी खावयास बसले असता त्यांनी वर नजर करून पाहिले. तो इश्माएली लोकांचा एक काफला उंटांवर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादाहून मिसरास जात आहे असे त्यास दिसले. तेव्हा यहुदा आपल्या भावास म्हणाला, आपण आपल्या भावास ठार मारून त्याचा खून छपविला तर काय लाभ? चला, आपण त्यास या इश्माएली लोकांस विकून टाकू. आपण त्याचवर हात टाकू नये, कारण तो आपला भाऊ आहे, आपल्या हाडामांसाचा आहे. हे त्याच्या भावास पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले. तेव्हा त्यांनी योसेफास त्या खाड्यातून ओढून बाहेर काढिले
आणि त्या इश्माएली लोकांस 20 रुपयास विकून टाकिले. ते योसेफास मिसर देशात घेऊन गेले. रौबेन खाड्याकडे परत येऊन पाहतो, तो योसेफ खाड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडिली. तो आपल्या भावांकडे परत येऊन म्हणाला, मुलगा तर नाही, आता मी कोठे जाऊ? मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजविला. मग त्यांनी तो पायघोळ झगा पाठवून दिला. तो त्यांनी आपल्या बापाकडे आणून म्हटले की हा आम्हा सापडला. हा आपल्या मुलाचा झगा आहे की काय ते ओळखा. त्याने तो ओळखून म्हटले, हा माझ्या मुलाचाच झगा. हिंस्र पशुने त्यास खाल्ले, योसेफाला फाडून टाकिले यात संशय नाही. तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कमरेस गोंडताट गुंडाळिले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला. त्याचे मुलगे व मुली ही सर्व त्याचे सांत्वन करावयास त्याच्या जवळ गेली, पण तो काही केल्यास समाधान न पावता म्हणाला, मी शोक करीत करीत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन. असा त्याच्या बापाने त्यासाठी शोक केला. मिद्यानी लोकांनी योसेफास मिस्रात नेऊन पोटिफर नावाचा फारोचा एक अंमलदार, गारद्यांचा सरदार होता, त्यास विकून टाकिले.